चला पुढचा क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानावरती उतरेल. जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. आणि मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली भरत पाटील ठरला या मॅचचा हिरो. काय जबरदस्त गोलंदाजी, मेडन ओव्हर 2 विकेट आणि बॅटिंग करताना देखील अप्रतिम बॅटिंग केली. नॉट आउट राहिला, 16 धावा त्याने केल्यात आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे. जी मेडन ओव्हर टाकली होती ना 2 विकेट. वसई विरार उपजिल्हा प्रमुख, आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आरके फाउंडेशनचे सर्व रणजित दादा किणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे भरत पाटील या खेळाडू करता. मॅन ऑफ द मॅच करता आकर्षित करणारं हे मेडल आहे, खास या स्पर्धेकरता बनवलं गेलंय. नितेश भोईर यांना विनंती करेन की आपले शुभ असते मॅन ऑफ द मॅच चा मेडल आणि हे रणजित दादा किणे यांच्याकडून आलेला 500 रुपये पहिल्या मेडन ओव्हरचा मान विथ 2 विकेट. एकदा जोरदार टाळ्या भरत पाटील. कॉंग्रॅच्युलेशन भरत पाटील, मॅन ऑफ द मॅच मिळालाय. कसं वाटतं या नगरीमध्ये एकंदरीत नाईट मॅच खेळत असताना? नाईट मॅचेस आम्ही खूप कमी खेळतोय, बट यावेळी खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. खूप चांगलं वाटतं इकडे खेळताना. नक्कीच थोडक्यात मनोगत व्यक्त केले. भरत पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. पाहुण्यांचं आगमन होतंय, सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आपण पुढचा जो लॉट आहे ना शेड्यूल त्याच्याकडे वळणार आहोत, त्या कारणास्तव जास्त चर्चा नसेल. चला पुण्याच्या मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात. मॅचला सुरुवात होणार आहे. काही वेळामध्ये ड्रॉ येतो होणार आहेत. पुढच्या मॅचेचं शेड्यूल कशा प्रकारे असतं ते काही वेळामध्ये तुम्हाला नक्कीच मैदानावरती समजेल. त्यापूर्वी दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्रतिनिधी आपण यायच्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये. वफास 11 वसे फाटा आपला एक 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आणि टीम गोकिवरे आपणास विनंती आहेत आपला एक 12 मान कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही ते गरजेचं आहेत. पहिला सामना 2 संघांदरम्यान आपण पहिली मॅच पाहिली. एका बाजूला टेंबिवलीचा संघ होता, दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ होता. त्या मॅचला कोपरी संघानं मात्र 2.5 षटक्यामध्ये जिंकलेत.
आणि आता मॅच सुरू होते मुफास इलेव्हन वसेफाटा त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम गोकिवरे या दोन टीम दरम्यान महत्वाचा मॅच आता सुरू होणार आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात. गोखीवर आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. संतोष जाधव पिण्या मैदानावरती रेडी होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन स्ट्रायकिंगवरती बॅटर रेडी आहेत. मुराद नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर शाहरुख. या संपास पंच मैदानावरती रेडी आहेत. जाऊयात सामन्याच्या दिशेने. मॅच सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल संतोष जाधव पिण्या. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने कॅच होता. स्ट्रेट डाऊन दी अगदी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न परंतु समोर खेळलाय. संतोष जाधव पिण्या उपस्थित होता आणि पिण्याने बॉल अडवलाय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये पहिला चेंडू निर्धाव आलाय. मुराद महत्वाचा खेळाडू आहे टीम वसेफाटा संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोखीवरे संघासाठी मात्र एक महत्वाचा खेळाडू म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून राहिलेला खेळाडू संतोष जाधव पिण्या. पाठीमागे पाहिलं तर विजय जाधव आहेत. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न बागपूरला गेले. हलक्या हाताने बॉलला कट करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुण्यात तुकाराम मांगेला सर जॉईन आहेत. महत्वाचा मॅच होतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहेत. काही वेळामध्ये आता ड्रॉही केला जाणार आहेत. येणाऱ्या पुढच्या मॅचेस ज्या असतील त्याही तुम्हाला माहीत पडतील. कोलीवाडा संघ, मुर्धा संघ, एक्सर, कामन, सातिवली आणि कासार वडवली या संघाच्या कॅप्टनना विनंती आहेत आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहेत. येणाऱ्या पुढील मॅचेसचं जे शेड्यूल आहेत ते तुम्हाला कळवलं जाणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. पुढचा बॉल बिगिट करायचं होतं. ऑन साईडला फटका खेळायचा प्रयत्न परंतु पंच वाळल्यात. वाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 2 धावा. तुकाराम सर आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत आई मरुदेव युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून श्री कल्पेश नंदकुमार पाटील. आज नाईट क्रिकेट स्पर्धा ही सुरू आहे. ऑफ ब्रेकर थोडंसं कटर चेंडू हाताला गेला होता. हा चेंडू संतोष जाधव अर्थात पिण्या याने हाताला गेला होता. बघा नवीन ड्रॉ यासाठी केला जातोय कारण आज जसं डे नाईटचं क्रिकेट होतं संध्याकाळी 3 वाजता सामने सुरू होणार होते. संघ उशिराने दाखल झाले. जे संघ दाखल झाले त्यांचे प्रतिस्पर्धी संघ तयार नव्हते. त्याच कारणासह आयोजकांनी जो निर्णय घेतलेला आहे की आता जे संघ दाखल झाले आहेत त्याच्यामध्ये हा ड्रॉ केला जाणार आहे. येस डेफिनेटली. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक येतोय बॉल वरती. भावेश राकेश होते त्या ठिकाणी. राकेश पोहोचले बॉल वरती. कॅच कॅरी केला. कॅच घेत असताना फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील. पहिला विकेट मैदानावरती गमावलाय टीम मुफास इलेव्हन वसई संघानं. चला आपण जाऊया ड्रॉच्या दिशेने. जॉईन आहेत अक्षय साठम. वसई कोलीवाडा टीमचा कॅप्टन आलाय. टीम 94चा आलाय. आई गावदेवी सातिवलीचा आलाय. एक्सर टीम तुमचा प्रतिनिधी असला तरी या. फक्त चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जाईल. 1 जण या. टीम 94 कामणचा देखील आलाय. कासर वडवली संघ ऑन द वे आहे त्यांचा देखील आहे. मुर्दा संघ आपला देखील एक प्रतिनिधी पाठवा. आणि शेड्यूलमध्ये काही सूचना आहेत की कासर वडवलीचा जर पहिला मॅच लागला तर तो शेवटचा मॅच ठेवला जाईल. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. चला जेवढे कॅप्टन आहेत त्यांनी यायचंय वरती. चला आपण कॅमेरा ऑन आहे आणि कॅमेऱ्याच्या समोरच आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकणार आहोत. 6 चिठ्ठ्या आहेत आणि कॅप्टनला संधी दिली जाईल की आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. दोन चिठ्ठ्या आपण बघणार आहोत. पहिला मॅच कॅमेऱ्या समोर आपण या सर्व चिठ्ठ्या टाकतोय. मुर्दा संघ आणि टीम 94 कामण. मुर्दा संघ आहे ना हे पाहू शकता. पहिला मॅच
त्यानंतर कॅप्टन यायचंय. एकसर आणि कासर वडवली हा तिसरा मॅच असणार आहे, म्हणजेच या शेड्यूलचा शेवटचा मॅच. आणि वसई कोलीवाडा आणि त्यांच्या अपोजिट आहे सातिवली, हा दुसरा मॅच असेल या शेड्यूलचा. म्हणजे हा दुसरा मॅच चालू आहे. अगोदर ज्या 4 चिठ्ठ्या टाकल्या त्यामध्ये दुसरा मॅच चालू आहे. त्यानंतरचा तिसरा मॅच असणार आहे मुर्दा आणि त्यांच्या अपोजिट टीम 94 कामन. मुर्दा आणि कामन आपण टॉसला या. चौथा मॅच वसई कोलीवाडा आणि सातिवली, कासर वडवली आणि एकसर, अशा प्रकारचा शेड्यूल असेल. हा शेड्यूल का आहे तर संघ उशिराने आल्यात आणि कमिटीकडे जो नियम आहे, जे रूल्स आहेत ना, अधिकृत नियम, ते राखीव आहेत, म्हणून आपण त्या सूचना अगोदर पोहोचवल्या. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया सामन्याच्या दिशेने महत्वाचा मॅच सुरू आहे. प्रेक्षकांच्या नजरेत आहे मॅचच्या दिशेने, कारण की डे नाईटचं क्रिकेट आपण पाहिलं तर नाईट क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी आपण प्रत्येकानं पाहिलेल्या आहेत. मोफास 11 वसईपाटाचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला गोकीवर आहेत. दोन्ही संघ आपल्या वसईचे आहेत. एकतर वसईचा वसई फाटाच्या जवळपास नॅशनल हायवेच्या जवळपासून आलेला मोफास वसईपाट आहे, आणि या जवळच्या परिसरातील आपण पाहिलं तर गोकीवर संघ आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 7. 1 षटकाचा केस संपला, 7 धावा झाल्या आहेत. मोफास 11 वसईपाटानं सुरुवात चांगली केली, पण 1 विकेटही गमावलाय. का नाईट क्रिकेट म्हटलं तर नाईट क्रिकेटमध्ये मोठ्या पटक्यांपेक्षा सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्व दिलं जात आहे, जे पहिल्या मॅचमध्ये आपण प्रत्येकानं पाहिलेलं आहे की सिंगल डबलचं महत्व काय असतं. क्रिकेटमध्ये भरपूर आपण काय करतो तर मोठ्या पटक्यांना जास्त डिमांड देत असतो, मोठ्या पटक्यांना आपण जास्त पसंती देत असतो, पण सिंगल डबलचं क्रिकेट हे एक वेगळं क्रिकेट आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, उलटा पुलटा शॉट करण्याचा प्रयत्न, तिथे बॅटर चुकी करताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय. शोएब नवीन बॅटर मैदानावरती आलात. रन संख्या 7. पहिला बॉल डॉट आलाय. 7 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी. बागपूरला गेले, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, चिडचिडी करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र आपण पाहिलं तर चुकी करताय शोएब. पहिल्या 2 बॉलवरती रनच नाही आल्या, म्हणून म्हटलं की क्रिकेटचा खेळ थोडा वेगळा आहे. इथे तुम्हाला तुमच्या मानसिकतेनं खेळावं लागेल, इथे तुमचा माइंडसेट ठेवावा लागेल. काय करायचं आहे नाईट क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जाणणं गरजेचे आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू ऑन साईडला खेळाय, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलवरती आलाय, फिल्डिंग चांगली केलाय. एका धावेवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगल आहे, त्या सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतायत 8. 3 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. त्यानंतर होणारा पुढचा मॅच देखील आहे, त्याचा देखील टॉस आहे, तो टॉस काही वेळामध्ये या ठिकाणी केला जाईल. शेड्यूलमध्ये आपण थोडं मागे आहोत. पहिले 3 बॉल चांगले टाकले, धावसंख्या धावफलकावरती 8. मनोज पुन्हा मैदानावरती रेडी, पुढचा बॉल घेऊन. फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका छान खेळलाय क्षेत्ररक्षक, परंतु तो बनेल दर्शक. आणि या नाईट क्रिकेट मधला हा मोठा फटका मैदानावरती 6 आलाय. 6 धावेचा फटका आलाय मुरादच्या बॅट मधून, आणि 6 धावेने धावफलकावरती आपण धाबा पाहिले तर जाऊन पोहोचतायत त्या मात्र 14. खेळ होत असतो का बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. नाव मुराद आहे आणि मनमुराद फलंदाजी सध्या चालले मुराद यांची. थोडासा लांब थोडासा चेंडू टाकला होता, हलक्या हाताने चेंडूला खेळतोय. जबरदस्त कव्हर पॉईंट रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 1 धावाने धावफलक पुढे जाईल आणि पोहोचेल 15-15 आहे. आता काय झालं, पहिल्या सामन्यामध्ये दाखवत होतं की बाबा धावा येत नाहीत, पण या सामन्यामध्ये मोफास वसईपाट्याने दाखवला जर तुमचं शॉर्ट सिलेक्शन, फटक्यांची निवड चांगली आहे तर धावा येऊ शकतात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी, पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळला गेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत बॉलवरती वेगाने येईल डबलचा प्रयत्न,
आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. दोन खेळाडूमध्ये खूप चांगला ताळमेळ आहेत. जसं आपण उल्लेख केला की आता मोठ्या फटक्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सिंगल डबल देखील मेंटेन करायचे आहेत. करताना पाहायला मिळतं टीम मोफास 11 वसई फाटाचे खेळाडू आणि भागीदारी रचत असताना धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या 2 षटकानंतर तुकाराम सर 17 धावा एक चांगली धावसंख्या उभारली गेली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 10 धावा आल्यात. त्याचं कारण काय, तो एक सिक्सर एक जो षटकार आला होता आणि पहिल्या त्या एका सुरुवातीच्या झटक्यानंतर सावरण्याचा प्रयत्न वसई मोफासपाडा देखील करतोय. मुराद 12 वरती खेळतात, शोएब 4 वरती बॅटिंग करताना आपण पाहिलोय. सुरुवात चांगली आहे. 2 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 17-17. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वरूप येतोय. जबाबदारी त्याच्यावरती आहे. सध्याच्या घडीला आपण एक पार्टनरशिप ती पाहतोय. मुराद आणि शोएब या 2 खेळाडूंमधली पार्टनरशिप भागीदारी रचत असताना आपण पाहिले. आजच्या दिवसाचा शेड्यूलचा जसा उल्लेख केला अक्षयजी साठम यांनी देखील उल्लेख केला, का बदल केलाय त्याचंही स्पष्टीकरण आपल्यापर्यंत आलंय. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल समोर भाविश होते, भाविश फील्ड करतील तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती लगावलाय. शोएब आणि मुराद ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या खूप चांगली आतापर्यंत बनवली गेलेत. येणारे 11 बॉल हे कशा प्रकारे फेस करतील तेही पाहण्यासारखे असणार आहेत. एक दर्जेदार स्पर्धा आपण सध्या पाहतात. खासदार चषक 2025चं सुंदर आणि शानदार आयोजन. डे नाईटमध्ये चालणारं क्रिकेट मॅचमध्ये आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतो नाईट सेशन मधला. यापूर्वी आपण डे मध्ये एक मॅच पाहिला होता जो बरोबर 4 वाजता आपण एक सामना पाहिला या मैदानावरती. स्वरूप पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. समोर जर आपण पाहिलं तर शोएब महत्वाचे खेळाडू तेही आहेत. टीम मोफास 11 वसई फाटाची समोर स्वरूप पुन्हा एकदा. फुलटस बॉल त्याला मात्र फक्त दिशा दिली आहे. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. खासदार चषकातील आलेला दर्जेदार खणखणीत चौकार. मागचा चेंडू पाहिला फुलटॉस बॉल बघा तोही बरोबर एक कमरेच्या लेवलला हा चेंडू हाताळला गेला होता. हात खोलणे का मोका, हात इथे खोलायची संधी होती. 2 मोठे फटके आलेत दोन्ही फुलटॉस वरती. एक षटकार एक चौकार. आता परत या इनिंग मध्ये आपण पाहिलंय शोएब बॅटिंग करता 8 वरती. संघाची धावसंख्या पाहिली तर वसईपाडा 22 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये स्वरूप यांच्या एक सिंगल एक चौकार. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना ऑफसाईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बिहाइंड द विकेट एक शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट ला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. बीट झालं थोडंसं बीट झालं. पहिल्या तर फ्रंट फुटला जाऊ बॅक फुटला जाऊ या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये शोएब यांना पाहिलंय. या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 22. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा. 2.3 चेंडूचा खेळ संपलेत. 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे ते बॉलवरती एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मिस कॉलिंग आणि तिथे आपण पाहिलं तर मुरादला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कॉलिंग मध्ये मात्र चुकी केली आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावल्या मुरादची. वरती चांगली बॅटिंग करत होता त्या मुरादला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. त्याचं कारण रनआउट गॉन. समोर गेल्यानंतर कॉलिंग कोणी करायची होती याही गोष्टीला महत्व असते. समोर चेंडू गेला होता. कॉलिंग बघा शोएबना फटका खेळल्यानंतर कॉलिंग केली होती की एकच धाव होईल कारण आरामात धावले होते. मुराद ज्या वेळेला धावले त्यावेळेला कॉलिंग मध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्या कारणीभूत ठरलंय की दुसरी धाव घेताना इथे मुराद 13 धावा त्याने केल्या. ऍक्च्युली 7 चेंडू मध्ये 13 केल्या. 13-7 तो देणार होता तिथे आणि त्याच वेळेला मुरादचं धाव वाजवणं कदाचित प्रतिस्पर्ध्याला आपण जर पाहिलं गोक्युरे टीमला सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतण्यासाठी तुम्ही संधी दिली आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सतीश राजभर. बॅटिंग वरती सतीश राजभर, स्ट्रायकर एंडला
शोएब ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर करायचा होता. बॅटच्या खालच्या टोकाला चेंडू लागतोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 24-24. 24 धावा धावफलकावरती. आता कमबॅक केलं इथे आपण खऱ्या अर्थानं म्हटलं तर गोखिवरे संघानं, कारण की एक चौकार या षटकामध्ये येऊन स्वरूपनं धावा खर्च केल्यात. 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल अजूनही मैदानावरती येणं बाकी आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती आता येणं बाकी आहेत. लास्ट बॉल. रन 24-24. पुढचा बॉल. त्यावेळेचा बॉल आपण पाहिला तर खेळायचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. बॉलला फील करतायत. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर रन आहेत 25-25 ऑन वरती लगावले गेले आहेत. 6 बॉल मैदानावरती येणं बाकी आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊया शेवटच्या 6 बॉलसाठी. कॅप्टन मुर्दा टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं. मॅच क्रमांक 3 एका बाजूला असेल टीम मुर्दा आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल टीम 94 कामन. त्यामध्ये रंगेल तिसरा मॅच. चला, जसं आपल्याला सूचना करण्यात आलेली आहे, कारण अगोदरच वेळ जो वाया गेलेला आहे आणि संघ उशिरा दाखल आहे. जसं अक्षयजी सटम यांनीही म्हटलं होतं की पुन्हा एकदा ड्रॉ का केला गेला. याला कारण होतं की संघ उशिरा दाखल झाले. जे संघ समोर आले त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ दाखल झाले नाहीये. मग एक तर स्पर्धा पुढे न्यायची आहे, त्याच्यामुळे काहीतरी वेगळा मार्ग काढणं गरजेचं होतं. याच कारणासोबत नवीन ड्रॉ करण्यात आलेला आहे. याला कारण होतं की संघ जे दिलेल्या वेळेमध्ये दाखल झाले नाहीयेत, त्याच्यामुळे जे चेंजेस या आजच्या ड्रॉ मध्ये झाले आहेत त्याला कारण ते आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. धावा आहेत धावफलकावरती 26. शेवटचा षटक हाताळतोय पार्थ. त्यांना पाहता शेवटच्या षटकासाठी त्यांना इन्व्हाइट केलंय. आता या षटकामध्ये काय घडामोडी घडतात तेही पाहणं गरजेचं असणार आहेत. का एका बाजूला मोफासिले म्हणून वसेवाडा संघ धावसंख्या 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पार्थ मैदानावरती पुन्हा रेडी. पारचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतात. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मैदानावरती सहजरित्या कंप्लीट केली जाईल. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 28 धावा. तुकाराम सर, या षटकामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत मोफास 11 वसेफाटा. कारण मागच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा आल्या त्या, आणि मागचं षटक आलं ज्याच्यामध्ये एक चौकार येऊन देखील तितकी धावसंख्या नाही आली. 7 धावा आल्यात, त्या 8 धावा. त्याच्यामुळे काय झालंय की आता या षटकामध्ये धावा पाहिजे या उद्देशानं बॅटिंग मोफास वसईपाडा संघ देखील करतोय. कारण प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला गोखिवरा संघ देखील तो प्रयत्न करतोय. नाईटचं क्रिकेट आहे. 32-35 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील. या नाईटच्या क्रिकेटमध्ये 32-35 धावा देखील चॅलेंजेबल ठरू शकतील. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पार्थ चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. 1-2 आणि डॉट याच प्रकारच्या मात्र त्यांनी धावा दिल्यात. चौथा बॉल. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या त्याने चेंडूला खेळून काढल्यात. एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कारण सर जो आलेला रनआउट खऱ्या अर्थानं मुरादचा तो महत्वाचा होता का याच्यावरती देखील सध्या चर्चा केली जात आहेत. कारण की तिथे मिसअंडरस्टँडिंग घडली होती आणि त्या मुरादच्या विकेटनं मैदानावरती तो दबाव दिसला. ओके, योग्य विश्लेषण तुम्ही केले. कारण एक पार्टनरशिप होत होती, भागीदारी जडली होती आणि त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही धावा देणं हे समोरील संघाला सामन्यामध्ये परतण्यासाठी मदत केलेली आहे. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर. मच निडेड पाहिजे होता तो चौकार. सतीश राजभर यांचे बॅटमन 4 चौकार. पटका मैदानावरती खेळला सतीश राजभर आणि धावफलकावरती धावा आहेत 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.5 चेंडू देखील संपल्यात. मागचा मॅच आपण पाहिला तर 26चा मॅच आपण मैदानावरती पाहिलाय
आता 33 धावा झाल्या. शेवटचा बॉल पाहूया किती रन पर्यंत धावसंख्येची मजल मारणार मुफास 11 वसेपाडा संघ. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केली जात आहेत. प्रयत्न आता तिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचं करायचं आहे. सिंगल वरती समाधान व्यक्त केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव घेत असताना आता त्या ठिकाणी पंचाने लेग बाय सांगितलं. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल असणार आहेत. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 34 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. ही मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत मैदानावरती. त्या मात्र 35 धावा, 35चं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि 35 धावेचा पाठलाग. पस्तीस धावेचं लक्ष मैदानावरती असणार आहेत. त्यामुळे त्याही गोष्टीच्या आपण चर्चेकडे जाणार आहोत. पुढील मॅचचा टॉस आहे तर टॉस आपण करूयात. टीम मुर्दा आणि टीम 94 कॉमन. चला कॅप्टन आपण या. कल्पेश दादा कुठे असतील तर आपण संपर्क साधा. चला पुढच्या मॅचचा पुढचा संघ, दोन संघ जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. कारण जितका वेळ जाईल तितका उशीर प्रत्येक मॅचला होईल. त्याकरता लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. थोडस बदल आहे. वसई कोलीवाड आणि सातिवली टीम. आयवन आपला कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला सातिवली संघ कर्णधार. सातिवली संघ कर्णधार आणि वसई कोलीवाडा दोन संघाच्या कर्णधारांना सूचना आहे. आपण मुख्य जे स्टेज आहे त्या दिशेने यायचं आहे.
जाऊयात सामन्याच्या दिशेने. आमच्यासोबत अक्षयजी साटम यांचा आवाज आहे, तो आवाज आपण ऐकणार आहात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे 35 धावेचं टार्गेट जे आहे ते टार्गेट सध्या मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. खासदार चषक 2025 आपण पाहताय. स्ट्राईक एंडला भावेश, नॉन स्ट्राईक एंडला विजय जाधव. पहिलं षटक फेकण्यासाठी मैदानावरती शाहरुख रेडी होताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागे जर्सीवरती नंबरही आहे 144 SRK अर्थात शाहरुख मैदानावरती रेडी आहेत. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं 35 धावेचं 35चं टार्गेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. 35 धावेचे टार्गेट आहेत आणि टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत अक्षयजी साटम यांचे स्वागत आहेत. पहिला बॉल, पहिला बॉल ते सरळ हाताळण्याचा प्रयत्न, वेगवान जलद गतीने हाताळण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव. चांगला बॉल, ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल थोडा खाली राहिलाय आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. शाहरुख बॉलिंग मार्कवरती आहे. विकेट टेकर गोलंदाज भावेश. मुख्यमंत्री चषकामध्ये जबरदस्त बॅटिंग ज्याने केली होती आणि गोकिवरे संघाला अनुभव आहे नाईट बॉल क्रिकेटचा. चांगला पटका बॅकफुट पंच स्लॅश केलाय आणि सरळ कव्हर पॉइंटला डीप मध्ये चेंडू निघून जातोय. सध्या 2 धावा स्टॉप केलाय या चेंडूला चांगल्या पद्धतीने. पहिलं 2 बॉलचं कळलं आतापर्यंत पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. प्रयत्न करायचे आहेत. नाईट क्रिकेट जरी तुम्ही मैदानावरती खेळतायत परंतु आज स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानावरती खेळायचं आहे. डे आणि नाईट मध्ये भरपूर मोठा फरक असतो परंतु स्वतःला ते सिद्ध करून दाखवण्यासाठी आज हे सारे खेळाडू आहेत ते मात्र या मैदानावरती दाखल झालेले आहेत. बरोबर या षटकानंतर आपण टॉस जो आहे तो टॉस करणार 4 बॉल बाकी आहेत. त्यामुळे जाऊयात मैदानाच्या दिशेने. बागपुडला गेले पुण्यात खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी आता सांगितलंय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे व्हाईट बॉल पंचांनी मात्र घोषित केलाय. धावफलकावरती धावा होत आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. अक्षय, दोन्ही संघाचा विचार केल्यानंतर वसई पट्ट्यातील संघ आहे. गोकिवरे टीम अगोदरचा बॉल जर पाहिला तर जास्तीत जास्त बाहेर निघणारा बॉल, आउट स्विंग सरळ बाहेर निघतोय. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. अपील केली जाते परंतु अपील फेटाळून लावली जाते. चांगला बॉल, वेगवान चेंडू होता आणि आतापर्यंत जर पाहिला ना तर शाहरुख एक घातक गोलंदाज आहे. बऱ्याच हॅट्रिक या गोलंदाजच्या नावावर आहे. या क्षणाला देखील चांगला बॉल तो टाकतोय. 3 बॉल सध्याच्या घडीला आणि धावफलक 3. पेस या खेळाडूकडे चांगले आहेत. व्हेरिएशन या खेळाडूकडे चांगले आहेत आणि पाठीमागे पाहिलं तर बरकत आहेत. बरकतनं या बॉलला तिथे कॅरी केलेत. नुकताच झालेला आपण पाहिलं तर वसईफाटा प्रीमियर लीग आपण पाहिलं, मुफासिली पण वसईफाटाची स्पर्धा आपण प्रत्येकानं पाहिलेत. त्यामुळे प्रीमियर लीग मध्ये सारे खेळाडू तुम्हाला मिळत असतात. नवनवीन खेळाडू तुमच्या संघामध्ये नेहमी येत असतात. बरेच खेळाडू आपण पाहिलं तर मुफासिली पण वसईफाटा संघासाठी मात्र ज्यांनी क्रिकेट खेळलेत ते सध्या बरकत मैदानावरती आहेत जे पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. धावफलकावरती धावा 3. बॉलचा खेळ संपला आतापर्यंत 3. षटकातील 4था बॉल. शाहरुखचा बॉल ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटने खेळलाय. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने बॉलवरती येतात. बॉल फील करण्याचा प्रयत्न करताय शोएब. एक धाव मात्र कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 4 धावा. अक्षय आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4 धावा यानी की चांगली सुरुवात आहे. एक शांत संयमी सुरुवात करण्याचा प्रयत्न सध्या टीम गोकिवरे संघाच्या माध्यमातून मुफासिली पण वसईफाटाच्या अगेन्स्ट केला जातोय. आणि कोण विसरेल विजय जाधवला. टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी गाजवलंय. आयकॉन प्लेअर म्हणून बऱ्याच टुर्नामेंट तो खेळलाय. अनेक स्पर्धा अनेक संघांमधून ज्याची वर्णी लागली जाते असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकला विजय जाधवची जर बॅट लागली ना तर मोठ्या धावा आहेत या खेळाडूकडे. पण तो शाहरुख आहे. शाहरुख आणि विजय जाधव हा चांगला बॅटल, हा चांगला एन्काउंटर या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला. विजय जाधवने हेलिकॉप्टर उडवलाय परंतु फिल्डर आहे डाऊन दी बॉल. कॅच सुटलाय. पाहता पाहता एका धावेला 2 धावे ते कन्वर्ट केलं जात आहे. विजय जाधवचा ज्या वेळी कॅच सुटलाय ना त्यावेळी आक्रमण त्याने केलंय. या 2 धावेने धावफलक पुढे येत आहे. निलेश भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 6 धावा 4 बॉल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावफलकावरती 6 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. 35 धावेचं टार्गेट आहे त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. 35 तुम्हाला चेस करायचे आहेत. धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहिलं तर 6 धावा. शेवटचा बॉल. गोलंदाज रेडी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आधी मन म्हणाला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने ऑफ साईडच्या थोडा बाहेर टाकलायत, लेन ऍडजस्ट केलाय आणि पहिल्या षटकाचा कळकेरी धावा दाफलकेवरती जर पाहिल्या तर जाऊन पोहोचत 6 धाब्यांवरती. 35चा पाठलाग करायचा, 29 ची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत 18 बॉल मध्ये रन करावे लागतील जवळपास 29. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. 18-29. थँक्यू. एक षटकाचा केस संपला, धाबा फलकावरती 6. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज मैदानावरती त्या ठिकाणी आता रेडी केल्या जातात. पाहूया कुठला गोलंदाज मैदानावरती येईल. 6 धाबा धावफलकावरती आहेत. चला आपण टॉस करतोय. एका साईडला वसई कोलीवाड्याचा संघ आहे आणि सातिवली टीम आई गावदेवी सातिवली. आपण टॉस करतोय. अक्षय किणी साहेबांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जो आकर्षित करणारा टॉस या स्पर्धेकरता बनवलाय आपण. हेड अँड टेल. दोन संघांच्या दरम्यान आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. आकर्षित ह्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा असतील. अक्षय साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. एका साईडला वसई कोलीवाडा संघ आहे. 4 ओव्हरचा मॅच असेल. सेम रूल्स दोन्ही टीमला. टॉस कोड स्वीकारतोय. हेड अँड टेल. चला वसई कोलीवाडा कॉलिंग करेल. हेड असा कॉल. हेड आलाय. डिसिजन फक्त सांगायचं वसई कोलीवाडा आपण टॉस जिंकला तर मॅच ऑन आहे. जास्त प्रश्न नसेल. क्षेत्ररक्षण. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पाहुण्यांना देखील विनंती करेन की आपण असं नसतं व्हायचं. टॉस जिंकलेला आहे वसई कोलीवाडा आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय. थँक्यू कॅमेरामॅन. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती काय घडलं तर पहिल्या बॉलवरती 2 धाबा त्यांना पाहायला मिळतात भावेश यांच्या बॅटमधून. भावेश एक महत्वाचे खेळाडू आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या गोखिवरे संघाकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि विजय जाधव भावेश हे 2 महत्वाचे खेळाडू मैदानावरती बॅटिंग करतायत. रन स्कोर कार्ड वरती 8 करायच्या दरम्यान 35 धाबा. अक्षय एक गोष्ट पहिल्या षटकामध्ये घडली होती जिथे विजय जाधव सारख्या खेळाडूला जीवनदान आपण पाहिलं, त्याची चर्चा होणार आहे. कुलवटाचा बॉल अपील पंचांकडे समोर आढळलात आणि लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट जाईल भावेशांची. भावेशांना मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गोखिवरे संघाला लागलाय हा पहिला धक्का. भावेश बॅक टू दी पवेलियन. गॉन. रिप्ले मध्ये पाहिलं ना तर पायचीच्या माध्यमातून विकेट जातोय. समोरच सापडलाय फ्लम एलबी. काय डिसिजन आहे पंचांचं. परशुराम पाटील सर एका साईडला आणि प्रताप भोईर हे 2 पंच आहेत. इम्पॅक्ट पाहिला जातोय. विकेट कुठे हिटिंग होतं हे पाहिलं जातंय आणि पिच कुठे केलाय ना चेंडू ते पाहिलं जाईल. फ्लम LBW चांगलं डिसिजन आणि भावेशला देखील ठाऊक होतं. सरळ संवाद न साधता सरळ आपण डगआउटच्या दिशेने वळालाय. भावेश बाद झाल्यानंतर काय दबाव येईल का टीम वरती. 8 धावा फलकावरती आतापर्यंत. 2 चेंडू फेकून झाले. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅटर राहुल जॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेहमी चर्चा विजय जाधवची करतो पण राहुल जॉनने देखील अनेक मॅचेस जिंकून दिल्यात या गोखिवरे टीमला. संतोष जाधव असेल त्यानंतर जर पाहिलं ना तर राहुल जॉन खास खेळाडू आहे. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे आणि या क्लायमेट मध्ये पाहिले आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कंटिन्यू ठेवण्याचा इरादा आहे. पुढचा बॉल राहुल करता. बॉलिंग मार्क वरती मुन्ना.
विकेट घेतल्यानंतर त्याचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय. 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केलाय. 1 विकेट त्याला मिळाले पायचीच्या माध्यमातून. येणारे बॉल आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये 27 ची गरज. राहुल आलाय इथे. ब्लाइंड स्ट्रोक होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा हेच म्हणावं लागेल धनंजयजी. आणि या क्षणाला मुन्ना कमबॅक करतोय. अप्रतिम चेंडू. बरेच खेळाडू आता अक्षय पण पाहिलं तर एक स्पर्धा पार पडली वसईविरा प्रीमियर लीग. काही जुचंद्रचे खेळाडू होते, काही वसईचे खेळाडू होते. त्यामधील एक महत्वाचं नाव होतं राहुल जॉन, ज्याने प्रभावित केलं होतं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो राहुल क्लीन बोर्ड फॉर्निचर डिस्ट्रॉय केलंय मुन्ना मैदानावरती. मुन्नानं कमबॅक दाखवून दिलंय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर राहुल जॉन यांना लगेच मैदानाच्या बाहेर पाठवलंय. मोठी विकेट आलाय टीम गोकिवरे संघासाठी. राहुल बॅक टू दी पवेलियन गॉन. आणि दांडी गुल झाले राहुल जॉनची. संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऍक्शन रिप्ले पाहिला ना. मुन्नाचा हा चेंडू ऑफ स्टंपवर शप्पल झाला होता. बॅटर आणि पिन पॉइंट यॉर्कर. ब्लॉक हॉल ब्रह्मास्त्राचा मारा केला. कोणताही क्वेश्चन नव्हता बॅटर करता आणि मुन्नाला आणखीन एक विकेट मिळालाय. आतापर्यंत मुन्नाच्या गोलंदाजीमध्ये विचार केला तर 4 बॉल मध्ये 2 धावा देत 2 विकेट प्राप्त केलाय. काय कमबॅक करून दिलाय गोलंदाजी करत असताना. मोपास 11 वसई फाटा या संघाकरता. परंतु संतोष जाधव टेनिस विश्वातील आणखीन एक नामचिन्ह खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जाधव बंधू आता मैदानात आहेत. प्रेक्षक वर्ग आपण मागे व्हायचंय सर्वांनी. जो भगवा पडदा आहे ना त्याच्या मागे आपण बसायचंय जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. वसई कोलीवाडा आपण आपले खेळाडू किंवा प्रेक्षक असतील त्यांना बाहेर घ्या. पडद्याच्या बाहेर प्लीज. आणि बाकीचे इतर संघाचे खेळाडू देखील आहेत. त्या सर्वांना विनंती आहे की आपण बाहेरच व्हा जेणेकरून बॅटरचं फिल्डरचं कॉन्सन्ट्रेट लूज होणार नाही. त्याची दखल आपण घ्यायची आहे. पडद्याच्या मागे जा प्लीज. अन्यथा आमचे बाउन्सर आल्यानंतर मग ते खराब वाटेल. पडद्याच्या मागे आपण सर्वांनी जायचंय. मॅचच्या दिशेने जातो आपण. सर्वांनी सहकार्य करा. भरपूर एन्जॉय आपण करणार आहोत या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होते. मुन्ना चेंडू क्रमांक 5 घेऊन येतोय. 1 विकेट मिळाला या अगोदरच्या बॉल वरती. संतोष जाधव आलाय आणि इथे काय चेंडू टाकलाय. राईज झाल्यानंतर बरोबर शोल्डरच्या वरून आणि कानाच्या खालून हा चेंडू निघून गेलाय. जागते रहो हा इशारा केलाय या चेंडूने. डॉट बॉल येते. 8 धावा 5 बॉल. आणि अक्षय एक स्पेशालिटी काय माहिती का, जसं पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर तिथे पहिल्या इनिंग मध्ये प्रत्येक षटकामध्ये मोठा फटका होता. चौकार षटकार चौकार चौकार असे प्रत्येक वेळी मोठे फटके पाहिलेत. या इनिंग मध्ये मोठा फटका नाही आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये. संतोष जाधव पिण्याला मात्र मैदान सोडून जावं लागेल. 2 षटकाला खेळ संपलाय. धावा आपण पाहिला तर 8 धावा आहेत आणि शोएबच्या चेहऱ्यावरती स्माइली आहेत. शोएब चेहऱ्यावर स्माइल आहे. त्याचं कारण आहे त्याने घेतलेलं कॅच. संतोष जाधव पिण्याची ही जी विकेट आहे ना ती विकेट या मॅच मध्ये महत्वाची आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा आणि 8 वरती गमावलाय टीम गोकिवरेनं 3रा विकेट. कॉम
पस्तीसचं टार्गेट मैदानावरती कंप्लीट करायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत. एका बाजूला विजय जाधव ज्यांच्यावरती नजर असणार आहेत, दुसऱ्या बाजूला गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले, झेल मैदानावरती घेतलाय, आणखीन एक विकेट मैदानावरती गमावलाय. विजय जाधव यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि अभिज्ञ हा कॅच घेत असताना विकेट आलाय. विजय जाधव बॅक टू दी. शोभा मंडप डेकोरेटरचे मालक दिनेशजी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आकाशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. खासदार चषक सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत, शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू आहेत, ते मात्र बॉलवरती बॉल अडवत आहेत, फिल्डिंग करतात. एक सिंगल मात्र मेल सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 9 रन ऑन स्कोर कार्ड वरती मात्र लगावल्या गेल्यात. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2.2 चेंडू जातापर्यंत काही संपल्यात. 35 धाव्याचा टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करायचं अक्षय आणि धावसंख्या 9 धावा. गोविंद एक हार्ड हिटर बॅटर आहे, गोविंदकडे देखील ती क्षमता आहे, चांगला बॅटर आहे, परंतु नॉन सेकंडला सध्या पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आहे या क्षणाला मिस्टर स्वरूप कशा प्रकारचे बॅटिंग करेल. 9 धावा 4 विकेट, 2.2 चेंडू, 35चं टार्गेट आहे. इथून मॅच ऑन होईल. आणि आतापर्यंत पाहिलं तर सध्या गोक्युरी टीम बॅकफुटला दिसले, इथे फ्रंटफुटला येण्याकरता चांगली बॅटिंग करावी लागेल. चला स्पीडअप करा गेम. पुढचा बॉल पुन्हा एकदा सतीशचा. फील्ड सेट करा प्लीज, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. वेळेअभावी आपण 4 ओव्हरचा मॅच खेळवतोय, संघ उशिराने येत आहेत. थोडासा लांब ठेवला होता, या चेंडूला पाहिल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप फेकला गेला आणि व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. पंच प्रताप भोईर यांच्याकडून धाव फलकावरती धावा आहेत आता 10 धावा. 10 धावा धाव फलकावरती लगावल्यात. अजूनही येणारे बॉल पाहिलं तर 10 आहेत आणि 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 25 तुम्हाला बनवावे लागणार आहेत. सतीश यांच्याकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी हाताळले आहेत. या षटकामध्ये मात्र एक विकेट, एक सिंगल, एक डॉट आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 25 धावेची गरज आहे. हवेमध्ये खेळलाय बॉल, विकेट जाण्याची शक्यता. तिथे आपण पाहिलं तर विकेट मैदानावरती मिळतोय का, परंतु पंचाने रेफर केलंय. थर्ड अंपायर आता बिझी होणार आहेत. रेफर केलंय, पाहूया. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन आलंय. वेलकम डिंडेकर बाबा, वेलकम यज्ञेश गोदावरीकर. डिसिजन आलाय नो बॉल. मैदानावरती नो बॉल आहेत, प्लस बॅट्समॅन सेफ असणार आहेत आणि कमरेच्याही भरपूर वरती चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे तिसऱ्या पंचाने सांगितलं की मोंटे घोडेकर सर होते, त्यांनी सांगितलं यस इट्स अ नो बॉल. बीमर चेंडू पाहायला मिळते कमरेपेक्षा वरती आणि टेक्नॉलॉजी आहे ना, त्याचा फायदा देखील घेणं गरजेचं आहे. नाईट बॉल क्रिकेटमध्ये फार ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी असतं. गुड डिसिजन परशुराम पाटील सर आणि प्रताप भोईर. थर्ड अंपायरचं देखील कौतुक. मोंटे घोडेकर सर, अमोल वेतोस्कर सर, या पंचांची भूमिका आहे या स्पर्धेमध्ये अप्रतिम. 12 धावा या फलकावरती लगावल्यात.
पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, बॉल कळला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलवरती, एक कंप्लीट दुसरा रनचा प्रयत्न करायचा होता परंतु थांब सांगितलं, यू वेट म्हणून सांगितलंय. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. बरकत थोडा हरकत आहेत, तो फास्ट आहेत पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे अक्षय एक धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 13, पाठलाग 35चं करायचं. जसं एका गोष्टीचा उल्लेख मी यापूर्वीही केला की प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला अक्षय एक मोठा फटका घ्यायचा होता, मोठा फटका तुम्ही नाही घेऊ शकले आणि तेच कारण कुठेतरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं या धावेमध्ये. आणि 9 बॉल 22 ची गरज आली. इथून मॅच आता पुन्हा एकदा पाहिला ना तर गोकिवरे संघ जर मोठे फटके आले नाही तर नाईट बॉल क्रिकेटमध्ये थोडासा बॅकफुटला जाणवेल, परंतु अजून मॅच बॅलेन्स आहे. ऑन स्क्रीन सर्व पाहुणे आपण पाहू शकता. या ठिकाणी रमेशजी यादव साहेबांचं आगमन झालंय. वेलकम रमेशजी यादव, आपका स्वागत है तह दिल से इस टूर्नामेंट में. 3 चेंडू फेकून झाल्यात आणि फलकावरती धावा 13 धावा, 3-13 हा आकडा आलाय. फार अनलकी आकडा पाहिला जातो. 4 विकेट देखील आल्यात आणि आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला राहिला या विकेटवरती, खास करून मातीचा विकेट या संपूर्ण नायगाव पंचकृषीमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते. पहिला असं विकेट आहे, पहिली अशी स्पर्धा आहे जी नाईटची आहे यंदाच्या हंगामाची. खासदार चषक 2025 आपण बघतोय. येणारे बॉल 9 मध्ये पाहिजे 22. पुढचा बॉल 9 मध्ये 22 ची गरज होती. आता कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, ऑफ स्टंप वर केलेला हा पिचिंग बॉल सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल दबावाचा आहे आणि डॉट बॉल संघर्षाचा आहे, म्हणून संघर्ष करावा लागेल बॅटरला. यस डेफिनेटली 8 मध्ये आता 22 करायचे. वाईट बॉल अंपायर आता घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळतात. 8 मध्ये आता 21 धावेची गरज आणि अक्षय गोष्ट जाणवत आहेत. म्हणजे जशी बॅटिंग आपण सुरुवातीला मोफास 11 वसेपाटाची पाहिली होती, प्रॉपर बॅट अँगल चांगला होता, प्रॉपर बॅटने रन घेत होते. दुसऱ्या बाजूने मैदानावरती जसं आपण खास करून गोकिवरे संघाला पाहिलं तितकी बॅट मात्र मैदानावरती त्या बॉलपर्यंत येऊ शकलं नाहीत. त्याचं कारण मोफास वसेपाटानं केलेली गोलंदाजी. पुन्हा एकदा कहाणी तीच आहे का? कहाणी तीच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय बॉल. वाईट तर पंचांनी अधिकृत घोषणा केलाय. वाईट +1, एकूण 2 धावा पंचाने सांगितलं. 22-22च्या माध्यमातून रन वाढेल, प्लस वाईट आहेत त्यामुळे 2 धावा वाढतात. 2 धावाने संघात धावसंख्या 16. अतिरिक्त स्वरूपाने धावा गोलंदाज देतात अक्षय, पण त्याचा फायदा बॅटर घेत नाहीत. हेच मैदानावरती सांगण्यासारखे असणार आहे आणि ते दृश्य सातत्याने पाहायला मिळते. 19 ची गरज आहे. येणारे 8 बॉल वाईट बॉल आलाय. आता गोलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील प्रेशर निर्माण होऊ शकतो. 1-1 धावेला महत्व. पुढचा बॉल क्षतिजचा. पुढच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक होता. पुन्हा एकदा व्यवस्थित संपर्क होत नाही. शरीरावर लागणारा चेंडू. लेग बाईटची 1 धाव. एका धावेने धाव फलक 17 धावा. 5 बॉल फेकून झाल्यात. या तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल 17 धावा फलकावरती. 17 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर्स. 2.5 षटका आतापर्यंत फेकून झाल्यात. 17 धावा धावफलकावरती तुम्हाला पाठलाग करायचा होता 35चा. आता इथून जवळपास विचार केला तर 18ची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 7. या बॉलवरती आता मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, तर शेवटच्या षटकामध्ये मॅच रंगवू शकतोय. निर्णायक बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती केलाय. फटका तर गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने त्या ठिकाणी पुढे आलायत. 1ला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय. प्रयत्न 3रा धावेचा करायचा आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक शोएब येत आहेत आणि बॉलला मात्र आपण पाहिलं तर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. 2 धावा येतात. 2 धावे धावसंख्या धावफलकावरती 19 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्यात. सामन्याचं समीकरण आहेत. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे 16. कठीण तर नाही, सोपं पण नाही, परंतु प्रयत्न मैदानावरती जारी ठेवावे लागणार आहेत. काय इथून प्रयत्न करेल का टीम गोकिवरेचा संघ, आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज काय या 6 चेंडूमध्ये 16 धावा कशा प्रकारे डिपेंड करेल हे पाहण्यासारखं असणार आहे. चर्चा जारी राहील. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अक्षय साठे यांच्याशी सहा बॉल 16ची गरज आणि या मॅच मध्ये आता तो हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतोय. रफ अँड टफ पणा दिसतोय. या क्षणाला दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला ना धनंजय तर मॅच बॅलन्स आहे. 6 बॉल 16. पहिले 3 बॉल फार महत्वाचे आहे. जर बॅटिंग करणाऱ्या संघाने 1 ते 2 मोठा फटका खेळला ना तर त्यांच्या बाजूने मॅच जिंकू शकतो, परंतु एखादा बॉल डॉट आला, एखादा बॉल विकेट गेला ना तर मॅचची
हवा देखील निघू शकते आणि मोफा संघ पुढाकार घेऊ शकतो या मॅच मध्ये. अक्षय दोन गोष्टी आहेत. एक तर तिथे आलेलं 6-4-4-4 म्हणजे बरोबर 4-12 होत्या आणि 12 नंतर 6-18 होत्या. त्या 4 मोठ्या फटक्याने धावा 18 घेतल्या होत्या. आता तुम्हाला करायच्या 16. या मॅच मध्ये 16 करायच्या आहेत आणि आमचे स्कोरर सांगतात की आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाही. तिथे 4 मोठे फटके आले होते. ही मॅच जिंकण्यासाठी आता तुम्हाला किमान 3 मोठे फटके मारायचे आहेत. 6 बॉल मध्ये 16ची गरज असताना किमान 3 मोठे फटके हे सजवावे लागणार आहेत. पहिल्याच बॉल वरती दांडी गुल, मैदानावरती विलास ते तरार खेळाडू आहे. ताना मैदानावरती बॉल टाकलाय, विकेट आलाय. पहिल्याच बॉल वरती फलंदाज मैदानाच्या बाहेर. गोविंद बॅक टू दी पॅव्हिलियन. विलास आहे पॉवरफुल आणि दांडी गुल केले. गोविंद चितेच संगीत पेश केलं. 5 बॉल 16ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर मनोजला आज सिद्ध करावं लागेल स्वतःला. मॅच मध्ये 5 मध्ये 16ची गरज आहे आणि इथून जर पाहिलं तर चौकार षटकार ज्याचा उल्लेख आपण केला होता की पहिल्या इनिंग मध्ये प्रत्येक ओव्हरला एक बाउंड्री येत होती आणि या मॅच मध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही. ती एकदाच वसूल करावी लागेल. येणारे 5 बॉल 16ची गरज. क्षमता आहे मनोज मध्ये. आज पॉवर दाखवावी लागेल. खासदार चषकामध्ये आपला दमखम दाखवावाच लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्याकडून होते चूक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चांगली फिल्डिंग केली जाईल, बॅकअप दिलं जाईल, परंतु या क्षणाला धावून पळून पूर्ण केल्या जातात. टोटल या 3 धावा. इथून काय गेअर चेंज होईल का हा प्रश्न विचारला गेलाय. हातामध्ये चेंडू होता लॉंग ऑफला, त्यांनी चूक केले आणि चुकीनंतर आता पाहूया बॅटिंग करणाऱ्या संघाकरता काय प्रभाव पडतंय. अक्षय एक एक चूक खूप महत्वाची आहेत. अशा वेळी तुम्हाला मिसफील्ड नाही करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल आता मैदानावरती बाकी आहे. 4-4 मध्ये रन करायच्या 13 आणि 13 धाब्यांसाठी आता संघर्ष तर जारी आहे. स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला मनोज ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि त्या पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 3 धाब्याने तर थोडा प्रेशर निर्माण झालाय. मोफास 11 वसे फाट्यावरती त्या 3 धाब्याने थोडा प्रेशर निर्माण झाला. त्याचं कारण आहे तिथे केलेली मिसफील्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचे असते. तुम्ही केलेले मिसफील्ड कदापि तुमच्या संघासाठी धावा देऊन जात असतात, नेहमी आपण पाहिलेले आहेत. आणि त्या 3 धाब्याने दबाव झालाय, दबाव दडपण प्रेशर सर्व काही निर्माण झालंय. दफलक्यावरती धावा 22, 13ची अजूनही गरज आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष 4 पेक्षा पहिला 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. येणारे हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढील विचार केला जाऊ शकतोय. 4 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. विलास तर पहिल्या षटकामध्ये त्यानं खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवल्यात. त्याच्यानंतर त्याने 3 धावा खर्च केल्यात. 4 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. गोलंदाज रेडी. विलासचा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचाने सांगितलंय वाईड +1. 2 धावा वाढल्यात. या मॅच मध्ये अजून काहीतरी लक्ष असणार आहे आणि असेल यामध्ये काही शंका नाही आहे, कारण की येणारे बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये आता रन करायचे आहेत 11. पलटवार करावा लागेल. गोलंदाज आता बोनस देतोय. दिवाळी नसतानाही बोनस दिला जातोय. 4 मध्ये 11ची गरज. काय मॅच रंगला. एक मोठा फटका आला तर वाईड बॉल कुठेतरी खटकला जाईल. आता डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये आहे फिल्डिंग करणारा संघ आणि बॅटिंग करणारा संघ. एखादी बाउंड्री आली तर निश्चित रूपाने हा संघ देखील या मॅच मध्ये वर्चस्व दाखवू शकतो. पुढचा बॉल विलासचा. हाफ ट्रॅकर चेंडूला समोरच्या दिशेने केलंय. वी शेप मध्ये लॉंग ऑफच्या मस्तकाला दस्तक दिले आणि सरळ चेंडू सीमारेषी पार. दर्जेदार धमाकेदार येतोय खासदार चषक षटकार. बिग हिट.
षटकार मैदानावर त्याला स्वरूपच्या बॅटमधून पहा पुन्हा एकदा फोर्स केलं, मनोजच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकारानं अक्षय हा मॅचच बदललेला आहे. म्हणून म्हटलं ना की ते मागे आलेल्या 3 धावा तिथून केलेली मिसफील्ड या सर्व काही गोष्टी तुमच्या खूप महत्वाच्या असणार आहेत. येणारे बॉल 3 बॉल मध्ये 5 धावेची गरज. खासदार चषकामध्ये यापेक्षा अजून सुंदर काय असणार आहेत. अशीच मॅच प्रेक्षकांना हवी आहेत, असा सामना प्रेक्षकांना हवा आहे. अक्षय तो मॅच रंगलेला आहे. 3 बॉल मध्ये 5 धावेची गरज. मन सेट केलंय म्हणून सांगितलं होतं की या बॅटर मध्ये ती क्षमता आहे. मनोजकडे ते कॅलेबर आहे आणि मनोजने दाखवून दिले आपली पॉवर. 3 बॉल 5. परंतु मॅच विनर बनायचा असेल ना तर या क्षणाला मॅच फिनिश देखील करावा लागेल. एक षटकार मारलाय, मॅच मध्ये कमबॅक केलंय. 3 बॉल 5. काय धावा चेस केल्या जातील की पुन्हा एकदा आता गोलंदाज आपला ब्रह्मास्त्राचा मारा करेल. अक्षय 2 गोष्टी जर पाहिल्या ना तर एकतर म्हणजे 3.2 षटकामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं. या सिक्सरनं काय घडलंय तर सिक्सरनं माहोल थोडासा आता वाढलाय मैदानावरती. जिथे गोखिवरे संघ आधी शांत होता आता डगआउट मधून टाळ्यांचा गजरी झालाय. दुसरी गोष्ट समोरच्याने 4 मोठे फटके मारले होते पहिल्या इनिंग मध्ये. पंच सांगतात, वेळ सांगतात, वेळ खूप महत्वाचे आहेत. वसईफाटा जास्त वेळ जाणार याची काळजी घ्या. अक्षय त्याचं कारण होतं पहिल्या इनिंग मध्ये 4 मोठे फटके केले होते पण 4 नाही मारायचे होते. तुम्हाला फक्त मैदानावरती 2 मोठे फटके मारायचे होते. एक मोठा फटका मैदानावरती मारलाय, एक मोठा फटका मनोजच्या बॅटमधून आलाय आणि मनोजच्या बॅटमधून आलेल्या मोठ्या फटक्याने काय घडलंय तिथे आधी जिथे 2 होते ना अक्षय तिथून त्या 3 धावा गेल्या त्या मिसफील्ड. त्या मिसफील्डच्या धावा देखील महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आता येणारे बॉल 3 बॉल मध्ये 5 ची गरज. धावसंख्या धावफलकावरती 30 ला 5 विकेट आहेत. रंगलेला मॅच आहे. जबरदस्त मॅच रंगतोय. एकच ठोकलाय परंतु मोक्याच्या क्षणी ठोकलाय. एक षटकार निशी. काय बॅटर थांबेल का यावेळी? कॅच कॅरी होईल का? कॅच घेतला तर मॅच बनेल. कॅच छुटा दिल टूटा. क्या मॅच छुटा हेच पाहावं लागेल. चुका होत आहेत आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे कॅच असती ना तिथे 3 धावा आल्यात. म्हणजेच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये दुष्काळात 13वा महिना हेच म्हणावं लागेल धनंजय. दुष्काळाला 13वा महिना. कदापि आता कोणाला मॅच सोडावा लागणार हाही चर्चा आहे. तिथे तुम्हाला विकेट कुठे घ्यायचं होता पहा. पुन्हा मैदानावरती काय घडलंय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दाखवत होत आहेत. हे पहा शोएब होते, कॅच तर सोडली, फेकी केली, आरामात फेकी केली पण कव्हर नाही करू शकले. तिथे आउटची संधी तर अक्षय तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडवरतीच होती. विलाच्या जवळपास संधी आली होती पण ती संधी त्यानं लांब केली. स्वतःपासून संधीला त्यानं लांब केलं, दूर केलं. आता हा मॅच देखील दूर चाललेला आहे. येणारे बॉल मैदानावरती 2 बॉल मध्ये 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहेत त्यामुळे तुम्हाला रन करावे लागणार आहेत. 2 बॉल मध्ये 2 धावेची गरज. जास्त चर्चा केली ना तिथे कुठेतरी अक्षय हा मॅच बदललाय आणि तेच पाहिलं गेलं. जेवढी जास्त चर्चा ना तेवढा जास्त खर्चा. आणि खर्चा दिलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. जेव्हा तो वाईट बॉल आठवेल, जेव्हा ती मिसफील्ड आठवेल ना तेव्हा कुठेतरी खटकलं जाईल. परंतु अजूनही मॅच गेलेला नाही. मॅच बॅलन्स आहे. 2 बॉल 2 हा असा आकडा आहे ना. अनेक मोठे बॅटरला आपण पाहिले की धावा चेस होताना दिसलेला नाहीयेत. म्हणून इथे गोलंदाजाला देखील ऍडव्हान्टेज आहे. चांगली फिल्डिंग, चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी राहिली ना तर त्याचा बोलबाला राहिला आणि बॅटरला चांगली बॅटिंग करायची आहे. शेवटच्या बॉलचा विचार करेल की या बॉलवरती मॅच फिनिश करेल हे माइंड मध्ये चालू असेल. वेल कोण मैदानावरती घेते याची चर्चा आहे. फिल्डिंग करणारी टीम घेतं का बॅटिंग करणारी टीम घेतं? फिल्डिंग करणाऱ्या टीमनं वेळ घेतल्यानंतर अक्षय काय घडलं ते प्रत्येकानं पाहिलंय. आता पुन्हा वेळ कोणी घेतलाय त्याच्यावरती सध्या चर्चा आहेत. 2 बॉल मध्ये 2 धावेची गरज. विलास पुन्हा एकदा पाठीमागे कळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय तिथे फिल्डिंग केलाय. 1 धाव मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे पण नाही. ओहो, खासदार चषकामध्ये रंगलेला मॅच. शेवटच्या बॉलवरती मॅच गेलेला आहे. एका बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे आणि अक्षय प्रेक्षकांना जसा मॅच हवा होता तसाच मॅच मैदानावरती सुरू आहे. इथून तर खरा खासदार चषक चालू झालाय. यो तर ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. आणि या क्षणाला 1 बॉल 1 आपण जवळून पाहिले. धनंजय किती मोठा बॅटर आला. 10 पैकी 8 बॅटरला 1 बॉल 1 धावा होत नाही. त्याकरता त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. खासदार चषक असरदार करतो या मॅच मध्ये. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. त्यांनी बाउंड्री ठोकल्या होत्या जवळजवळ 4. एकच ठोकली तिथून कमबॅक करून दिलं आणि त्या क्षणाला चुकी केल्यात, मिसफील्ड केलंय. 1 बॉल 1 स्कोर लेवल आहे. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेचे. काय मॅच घडतोय अक्षय? 1 बॉल 1 आहे आणि दुसरी गोष्ट काय, मनोजनं 3 बॉल मध्ये 12 केलेत. ज्या मनोजनं हा संपूर्ण मॅच बदललाय, ज्या मनोजच्या षटकारानं हा मॅच बदललाय. पण षटकार न पाहता त्याने 3 धावा ज्या घेतल्या त्याही इम्पॉर्टंट आहेत.
जसा षटकाराचा आपण उल्लेख केला, पण त्या अगोदर घेतलेला मनोजनं त्या 3 धावा, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर जवळपास त्या घेतलेल्या रन होत्या त्या खूप महत्वाच्या आहेत. टाळ्यांचा गजर आता दोन्ही डगआउट मधून सुरू झालेला आहे. शेवटच्या बॉलवरती एका धावेची गरज. रंगलेला मॅच सध्या तुम्ही पाहू शकतायत. प्रिन्स मूवी चॅनल ऑन करा आणि एक बॉल मध्ये एक रंगलेला मॅच तुम्ही मैदानावरती पाहू शकतायत. विलास शेवटचा बॉल घेऊन, शेवटचा बॉल कट केलाय आणि शेवटच्या बॉलवरती मॅच विनिंग स्ट्रोक मैदानावरती खेळलाय मनोज यांनी. हा सामना जो आहे तो सामना मैदानावरती जिंकलाय टीम गोकिवरेनं आणि या मॅचला हातामधून अगदी घेऊन गेल्यात. मोफास 11 वसई फाटाच्या काही चुकी घडल्या, त्या चुकीमध्येच त्यांनी हा मॅच गमावलेला. अक्षय, काय जबरदस्त मॅच झाला. शेवटपर्यंत पाहतच राहावं असा मॅच. मनोजचं कौतुक करीन. लेट आलाय पण थेट आलाय, संघाच्या कामी आलाय आणि तो षटकार ठोकल्यानंतर दबाव कमी केला, दबाव जाणवला गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. आणि शेवटचा बॉल, एक बॉल एकला काय केलं तर जास्त मोठा फटक्याचा विचार नाही केला, फक्त गली रिजनला पुश केलं, स्लॅश केलं आणि तिथून खुश देखील झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम गोकिवरे. हार्ड लक मोफास 11 वसई फाटा टीम. आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपला आभारी आहोत. ऑन स्क्रीन आमचे प्रमुख अतिथी दाखवले जात आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं चांगलं योगदान आहे. अक्षयजी किणी, अक्षयजी राणे, मोहनजी मस्के या सर्वांना आपण पाहतोय. नंदकुमार पाटील, लखनजी कदम साहेबांना आपण बघतोय. अक्षय किणी, अक्षय राणे, मोहन मस्के, दिनेश पाटील, गुप्ता सर, अजय गुप्ता जी वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुणे आहेत ना, कल्पेश दादांचे चांगले मैत्री संबंध आहेत, भरपूर प्रेम आहे. काय मॅच रंगला. खासदार चषकाचा हा हाय व्होल्टेज मॅच आणि इथून खासदार चषकामध्ये काय घडणार आहे ना, येणाऱ्या सर्व मॅचेस तुमच्यापर्यंत जरूर तो अपडेट पोहोचणारच आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू, लेट आला थेट आला, मनोज. ही इज द मॅन ऑफ द मॅच. मनोज यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. रमेशजी यादव साहेबांच्या शुभ हस्ते, गोकुळ डेअरीचे मालक रमेशजी यादव, आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. म्हणून आपण यायचंय क्विक अँड फास्ट. हे पाहू शकता या आलेला खासदार चषक 2025 आणि चांदीचं कोटिंग केलेलं असं हे गोल्ड मेडल आपण पाहू शकता. थँक्यू म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स अँड शॉप, कल्पेश म्हात्रे, मनीष दिसला नसता तर मनोजने असा षटकार ठोकला नसता तर मनोजची चर्चा आपण करणार आहोत. या मॅचचा हिरो तो ठरलाय. गोकुळ डेअरीचे प्रोप्रायटर, त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा मेडल दिला जातोय. जोरदार टाळ्या मनोज करता. लेट आलेला थेट आलाय, षटकार ठोकलाय. मनोज कॉंग्रॅच्युलेशन. सर्वात प्रथम तुझं अभिनंदन. कसं वाटलं एकंदरीत? प्रेशर भरपूर होता या मॅच मध्ये, काय म्हणशील? बरं वाटतंय. चांगली मॅच आहे आणि एक 6 मारायचाच होता. स्वरूप बोलला थांबून यायला लागला बॉल, म्हणून वेट करून मारला एक 6. चांगला वाटायला लागला. आणि एकंदरीत ज्यावेळी तू बॅटिंग करत होता त्यावेळी बॉल तुला व्यवस्थित दिसत होता का? 50-50 होतं. परंतु तो षटकार आला त्यानंतर काय फिलिंग्स आल्या मनामध्ये? बॅटीला बॉल लागलेला, आता लागतील बॉल. नक्कीच जोरदार टाळ्या. मनोज चांगलं वक्तव्य त्यांनी व्यक्त केले. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील तुकाराम मांगेला सर. थँक्यू प्रिन्स मूवीज.
ते जनता पार्टीमध्ये उत्तर भारतीय पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि वेलकम गुप्ता जी, आप आए बाहर आए, आपका तह दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुकाराम मांगेला सर जॉईन झाले, वेलकम, आपला हार्दिक स्वागत. धन्यवाद. अक्षयजी साठम यांचा आवाज आपण ऐकत होता. आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार चषक 2025 चं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज डे नाईटची स्पर्धा, नाईटमध्ये 2 मॅचेस झाल्या. याच्यामध्ये कोपरी संघ विजय झाला आणि गोकिवरे संघ देखील विजय झाला होता. यानंतरचा होणारा मॅच वसई कोलीवाडा आणि सातिवली संघ. कोलीवाडा संघ टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि सातिवली संघ जो आता प्रथम बॅटिंग करतोय. वसई कोलीवाडा टीम आपला एक प्रतिनिधी येऊ द्या. एक्सा खेळाडू वसई कोलीवाडा टीम आपला एक प्रतिनिधी एक्सा खेळाडू आपण समाज कक्षा दिशेने पाठवायचा आहे. त्यानंतर अजूनही आपण संघ जे खेळताना पाहणार आहोत. एका बाजूला मुर्दा संघ आहे आणि टीम 94 कामन. एक्सा संघ खेळेल कासारवाडली. चला, जास्त वेळ झाला नाही याची काळजी घ्या. 4 षटकांसाठी जर आपण पाहिलं तर आपल्याला बऱ्याच वेळेला 20 मिनिटाचा अवधी तो दिला जातोय. एक स्टॉपेज टाइम पकडूया एक 4-5 मिनिटाचा, पण त्या वेळेमध्ये तुम्हाला 4 षटकांचा खेळ अपूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे इनिंग 25 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण होईल याकडे तुम्ही लक्ष द्या. एक इनिंग 25 मिनिटांमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिले षटक हाताळण्यासाठी ऑस्डन पावकर रेडी झालेत. आकाश आणि दुसऱ्या बाजूला गोविंदा ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. चला, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पंच तुम्हाला तेच सांगतात. बऱ्याच ठिकाणी 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी होतो. आपण थोडासा स्टॉपेज टाइम देतोय, जास्त देतोय. थोडासा गरमीचा सीझन आहे त्याच्यामुळे एक इनिंग 25 मिनिटांमध्ये पूर्ण करणं हे आवश्यक आहे. पंचाकडे इशारा झालाय, सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानावर सज्ज आकाश आणि गोविंदा आणि पहिले षटक देण्यासाठी ऑस्डन पावकर. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना एक वाईड यॉर्कर पहिल्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता ऑस्डन पावकरनं. वेगवान गोलंदाज आहे, नेहमीच एक वेग त्याचा स्ट्रॉंग राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वेगावरती जास्त भर देण्याचा प्रयत्न नेहमीच ऑस्डन पावकरनं केलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. गावदेवी सातिवली आणि वसई कोलीवाड्यामधला हा तिसरा सामना. ऑस्डन विकेट टेकर गोलंदाज आहे. ऑस्डन पावकर बॉलिंग मार्क वरती. रिव्हर्स स्वीपचा फटका उलट दिशेने केलाय. स्वीट हिटचा फटका, स्वीट हिट नुसार सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्सने येईल चौकार. पोझिशन मध्ये आले बघा. रिव्हर्स स्वीप करण्यासाठी पोझिशन मध्ये तर थोडस ओपन चेस केलं गेलं आणि त्या चेंडूला पाठवलंय. ते पॉइंट आणि थर्डमॅनच्या बरोबर त्या डोक्यावरनं चेंडू गेला सीमारेषे बाहेर चौकार. सुरुवात चांगली आहे. आकाशच्या बॅटमधनं
हा चौकार आपण पाहिलाय पहिल्या षटकातील हा चौकार. पुढे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, जोपर्यंत कव्हरला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिला वाईड यॉर्कर होता, दुसरा स्विच हिट केला गेला होता. हा फुल टॉस बॉल पहिला क्रीजच्या आतमध्ये गेले, बाहेर आलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर बिनबाद 5. चांगली सुरुवात आहे. आकाश आणि गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाशने सध्याच्या घडीला 3 बॉलमध्ये 5 धावा केल्यात. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल सिंगल. स्ट्राईक देखील रोटे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहिलंय. या संपूर्ण मालिकेमध्ये तेच घडते. प्रत्येक टीमने एक स्ट्रॅटेजी आखले आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील पाहायला मिळते. 3 बॉल 5. आई गावदेवी सातिवली टीम बॅटिंग करते. राऊंड चेंडू आहे आणि स्क्वेअर लेगला जयेश आहे. जयेशने चेंडूला कॅरी केले. पाहता पाहता 2 धावा. चांगली पेकी होती, तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 बॉल 7 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला थोडंसं ऑन ड्राईव्ह ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला काय झालं की नाईट क्रिकेट आहे, त्यावेळेला दूरवरनं जेव्हा क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जाता मध्ये येतो ना, मध्ये वेळ असतो आणि त्याच वेळेचा फायदा इथे फलंदाजीने केलेला आहे. मागचा जसा सामना पाहिला होता की एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला तर या मैदानावरती कुठली धावसंख्या ती चेसेबल राहू शकेल किंवा आव्हानात्मक राहू शकेल. समोरच्या दिशेने खेळला होता, फुल फेस ऑफ द बॅट मिड ऑफला फील्ड केलं जाईल तर ती 32-35 मागे पाहिलं होतं. त्याच दरम्यान धावसंख्या होती. थोडीशी आव्हानात्मक धावफलक असू शकेल आणि त्याच दिशेने वाटचाल सातिवलीचा संघ या मैदानावरती करतोय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. आतापर्यंत 8 धावा 5 बॉल आणि ते पाहिले गेले. ऑसडन पावकर चांगली गोलंदाजी करतोय सध्या. चांगली बॅटिंग देखील होते. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय सॉफ्ट हँडने, दिशा दिली आणि इथे मात्र एकच धाव. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेले. पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि फळकावरती धावा लगावल्यात. 9 धावा, एकही विकेट नाही. चांगली सुरुवात बॅटिंग करताना आई गावदेवी सातिवली टीमच्या माध्यमातून. 1 ओव्हर 9 गिव्ह